जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षक हो, आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 याविषयी. तर आज या विषयासंदर्भात कायदेशीर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट सत्यनारायणजी जोशी. सरांविषयी सांगायचं झाल्यास सर बिनविरोध बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सर सेक्रेटरीसुद्धा राहिलेले आहेत. तब्बल 37 वर्षापासून सर अकोल्यामध्ये वकिली करत आहेत. फौजदारी केसेस हाताळण्याचा सरांचा दांडगा अनुभव आहे. आणि सरांविषयी सांगायचं झाल्यास निर्वाह, कल्याण, संरक्षण याविषयी सविस्तर माहिती. प्रत्येक बाळाच्या संगोपनासाठी आई वडील अतोनात प्रयत्न करत असतात. लहानपणी बाळ आजारी असेल तर ती आई रात्रभर झोपत नाही. त्याला अंगा खांद्यावर खेळवत, त्याला रात्रभर मांडीवर झोपवत स्वतः जागत राहते. पण तो पडला, त्याला लागलं, काही दुखलं खुपलं तर ती कासावीस होते. मोठेपणी त्याला यायला उशीर झाला, त्याचं जेवण बाकी असलं तर ती बेचैन होते. त्याची वाट बघत असते. त्याला काय हवं नको, काय आवडतं काय आवडत नाही हे सारं ती बघते. म्हणूनच जगात, संपूर्ण जगात देवानंतर देवत्व, श्रेष्ठत्व जर बहाल केलं असेल तर ते फक्त आई वडिलांना. पण मुलगा किंवा मुलगी मोठी झाली, भौतिक सुखात ते रमले की त्यांना या सगळ्या गोष्टींचा विसर पडायला लागतो. स्वतःच्या बेधुंद मस्तीत ते संस्कार, स्वतःची जबाबदारीसुद्धा विसरायला लागतात. शेवटी या ज्येष्ठ नागरिकांना मदत घ्यावी लागते ती कायद्याची. याच संदर्भात कायदेशीर माहिती देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय ॲडव्होकेट सत्यनारायणजी जोशी. सर, मी RRCच्या वतीने आपले स्वागत करतो. धन्यवाद. आपण वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. सर, मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की हा जो ज्येष्ठ नागरिक कायदा 2007, ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण, त्यांचा निर्वाह, त्यांचं कल्याण याविषयी निर्माण झालेला हा जो कायदा आहे, ह्या कायद्यात काय काय तरतुदी करण्यात आल्या आहेत? नमस्कार. आपल्या प्रस्तावनेवरून आणि ह्या विषयाच्या गंभीरतेला धरून आपण जे वक्तव्य आता केलेलं आहे त्यावरून मला गोस्वामी तुलसीदासजींची रामाच्या लक्षणावरची एक ओळ आठवते. ती ओळ अशी आहे: प्रातकाल उठहि रघुनाथा, मात पिता गुरुपद नावही माथा. मित्र हो, बरोबर. सकाळी लवकर उठून आपला दिवसाचा कार्यभार सुरू करण्यापूर्वी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे त्यांच्या दिवसाची सुरुवात आई, वडील आणि गुरु यांच्या पायाला स्पर्श करून, म्हणजे यांना नमस्कार करून त्यांचा दिवस सुरू करत होते. ही आपल्या संस्कारांची पूर्वपीठिका आहे. आणि आज आदरणीय पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काय भयान परिस्थिती झालेली आहे की आपल्या त्याच मात्या, पिता, गुरु आणि ज्येष्ठ आपले जे मार्गदर्शक आहेत, आपले परिवारातले जे सदस्य आहेत, त्यांच्या आयुष्याची वाणवा होते आहे. आणि त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. मी सुरुवातीला तुमच्या कायदेशीर प्रश्नांची उत्तरं द्यायच्या आधी अभिनंदन करतो सिटी चॅनलचं, पाटील साहेबांचं आणि त्यांच्या पूर्ण चमूचं की त्यांनी एकदम ज्वलंत विषय चर्चेसाठी घेतला आहे. आणि हा सामाजिक आणि भावनिकच नसून
तो समाजाच्या एका घटकासाठी, समाजाला चालवणाऱ्या तरुणांसाठी आणि समाज ज्या संस्कारांवर चालावं असे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कामाचा आहे. आपण असा प्रश्न विचारला आहे का हा जो कायदा आहे ह्या कायद्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत, तर मी आधी ह्या तरतुदी का करण्यात आलेल्या आहेत ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. आणि ते कसं आहे पाटील साहेब की आपण 1947मध्ये स्वतंत्र झालो आणि आपल्या इथे कल्याणकारी राज्य सुरू व्हावं, लोकांच्या हिताचं राज्य सुरू व्हावं, म्हणजे ह्या कायद्यामधला जो मूळ शब्द आहे वेलफेअर, ह्याच्यासाठी सुरू व्हावं, ही संकल्पना सर्वात आधी आपल्या राज्यघटनाकारांनी म्हणजे राज्यघटना समितीच्या सदस्यांनी आणि त्याचे अध्यक्ष, घटना समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या उपकारांचा एक भाग आहे. कारण भारतीय संविधानाच्या कलम 41मध्ये ओल्ड एज हा शब्द वापरून यांच्यासाठी सरकारने काय करावं अशा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी नावाच्या चॅप्टरखाली याची प्रोव्हिजन केलेली आहे. आणि त्याला धरून सरकारवर काय काय जबाबदाऱ्या आहेत असं त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या वेलफेअरची, त्यांच्या मेंटेनन्सची, त्यांनी डिग्निफाईड लाईफ कशी जगता येईल ह्यासाठी त्याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत, नेमका तो उद्देश घेऊन हा कायदा 2007मध्ये अस्तित्वात आणलेला आहे. ह्या कायद्याच्या 2007मध्ये जेव्हा अस्तित्वात आणला, मला तारीख याच्यासाठी आठवते की 29 डिसेंबर 2007 साली ह्या कायद्याला राष्ट्रपतींनी संमती दिली. गंमत म्हणून सांगतो पाटील साहेब की 29 डिसेंबर माझा वाढदिवस असल्यामुळे आणि ह्या कायद्याची मला आता मी 60 वर्ष पूर्ण करत असल्यामुळे, गरज असल्यामुळे ती तारीख आठवली. क्या बात आहे. आता हा कायदा कशासाठी निर्माण झालेला आहे? हा कायदा निर्माण झालेला आहे समाजातील 2 प्रमुख घटकांसाठी. त्यामध्ये त्या कायद्याचं नाव आपलं जर लक्षात घेतलं तर त्याच्यात 2 शब्द आहेत, पालक आणि ज्येष्ठ नागरिक. पालक आणि ज्येष्ठ नागरिक हे 2 शब्द वेगवेगळे कायद्यात याच्यासाठी घेतलेले आहेत की प्रत्येक पालक हा कधीकधी ज्येष्ठ नागरिक नसू शकतो. म्हणजे ज्येष्ठ नागरिकाशी जी परिभाषा आहे ती ज्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत ते ज्येष्ठ नागरिक. पण कधीकधी 60 वर्षाच्या खाली असलेले काही लोक आहेत ज्यांना ह्या कायद्याची गरज भासू शकते. म्हणून ह्या कायद्याच्या कलम 2च्या संज्ञांच्या परिभाषेमध्ये ह्या कायद्यामध्ये पालक म्हणजे पेरेंट्स हे वेगळे आणि वयस्क म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वेगळं हे भाग केलेला आहे. आणि 60 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक पण 60 वर्ष नसले तरी ते जर पालक असतील म्हणजे आई, मी ते आता त्याची जी परिभाषा आहे त्या परिभाषेप्रमाणे आई, वडील आणि आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे ती मी नंतर जेव्हा केव्हा प्रश्न विचारतील तेव्हा सांगेल, नवीन अमेंडमेंट आलेले आहेत त्याच्याप्रमाणे आबा आणि आजीसुद्धा हे नातवाकडून ह्या कायद्याचं संरक्षण घेऊ शकतात आणि मागू शकतात. मूळ हा कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या आणि पालकांच्या संरक्षण, शब्द फार सुंदर आहे, संरक्षण, त्यांचं वेलफेअर आणि त्यांचा निर्वाह ह्या 3 बाबी. पण त्या कशा? त्यांना डिग्निफाईड लाईफ म्हणजे त्यांचं जीवनमान जे आहे ते एका अधिकाराने आणि एका कर्तव्याने ते जगू शकतील असं डिग्निफाईड लाईफ त्यांना देण्याची कोणाची जबाबदारी आहे? तर ह्या कायद्याने दुसरी जी संज्ञा दिलेली आहे ती चिल्ड्रन ह्या शब्दाची दिली. चिल्ड्रन म्हणजे मुलं. चिल्ड्रन म्हणजे आपण इंग्रजी अर्थाने घेतलं नाही तरी आपल्याले नातं पोते मुले आहेत त्यांच्याबद्दलचा ह्याच्यात संज्ञेत संदर्भ केलेला आहे. मग ह्याच्यातमध्ये कोण कोण आलं? याच्यातमध्ये मुलगी आली, मुलगा आला, नातू आले, नात आली आणि आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे सून आणि जावईसुद्धा याच्यात त्यांनी केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक ह्या कायद्यात म्हणताना ते मायनर नसले पाहिजेत, म्हणजे ते अज्ञान नसले पाहिजेत, ते सज्ञान असले पाहिजेत आणि त्यांनी पालकाच्या किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या संपत्तीमध्ये त्यांचा हितसंबंध किंवा इंटरेस्ट किंवा हिस्सा आहे ही बाब त्यांच्याशी निगडीत असली पाहिजे अशी परिस्थिती ह्या कायद्यामध्ये
सार्वभौम विचार करून करण्यात आलेली आहे. अगदी छान माहिती दिलीत सर तुम्ही कायद्याबद्दल. सर मला असं विचारायचं आहे की काही मुलं नातवंड असताना सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवल्या जात नसतील, ज्या भौतिक गरजा किंवा औषधोपचार त्यांचा नियमित होत नसेल, तो त्यांना मिळत नसेल, अशा वेळेस काय करता येऊ शकतं? नेमकं आपण मुद्द्यावर बोट ठेवलंय पाटील साहेब. कारण ह्या कायद्याचा मूळ उद्देशच हा आहे की कर्तव्य आणि जबाबदारी ह्या दोन प्रवाहांमधून त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सुखसुविधा करून देणे हे ह्या कायद्याचं अत्यंत महत्त्वाचं मूल तत्त्व आहे. आपण विचारलं आहे की ह्या ज्यांच्या व्यवस्था झाल्या नाहीत त्यांनी काय करावं, त्यांच्याकडे काय रेमेडी आहे, त्यांनी कुठे जावं ह्या सगळ्या बाबींसाठी. तर ह्या कायद्यामध्ये कलम 4 आणि कलम 5, कलम याच्यासाठी सांगतो ती काय फार कामात येणार नाही, कारण कुठेतरी आपल्याला कोणाची तरी साथ त्याच्यासाठी घ्यावं लागेल. पण कलम 4 आणि 5 प्रमाणे त्याच्यात व्यवस्था अशी करून ठेवलेली आहे त्या कायद्यामध्ये की जर चिल्ड्रन ह्या परिभाषेमध्ये येणारे, म्हणजे मुलं मुली ह्या परिभाषेमध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक आणि पालक त्यांच्याशी संबंधित असलेले, ते रक्ताच्या नात्याने असो, ते दत्तकच्या नात्याने असो किंवा इतर कोणत्याही नात्याने असो, ज्यामध्ये त्या पेरेंट्सचं किंवा त्या वडीलधाऱ्या माणसांच्या संपत्तीमध्ये हे मुलं संपत्तीमध्ये अधिकार सांगण्याच्या पोझिशनमध्ये आहेत, अधिकार सांगू शकतात. अशा परिस्थितीमध्ये जे अधिकार सांगू शकतात त्यांची जबाबदारी ह्यांचं पालनपोषण करण्याची आहे. हे नैतिक कर्तव्य आहे आणि ह्या कायद्यामुळे आता ते कायदेशीर कर्तव्यसुद्धा झालेलं आहे. आणि अशा कायदेशीर कर्तव्याला पूर्तता करण्यासाठी कलम 4 प्रमाणे आणि कलम 5 प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना किंवा पालकांना कायद्यात दिलेल्या ट्रिब्युनल, म्हणजे काय न्यायदान देण्यासाठी एक अथॉरिटी नेमलेली आहे, एक अधिकारी नेमलेला आहे. आणि तो अधिकारी जो आहे तो उपविभागीय अधिकारी ह्या कायद्याखालील ट्रिब्युनलचा अध्यक्ष असतो. त्यांच्याकडे जर ह्या ज्येष्ठ नागरिकांनी किंवा पालकांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल आणि त्यांना मिळत नसलेल्या सुखसुविधाबद्दल अर्ज केला तर ते जे ट्रिब्युनलचे अधिकारी आहेत, म्हणजे SDO आहेत, ते त्यांच्या पालकांच्या मुलांना नोटीस काढतात आणि त्यांना हजर करून त्यांना त्यांच्या पालकाची आणि ज्येष्ठ व्यक्तीची व्यवस्था करण्यासाठी सांगतात. ह्यासाठी स्वतः पालक किंवा ज्येष्ठ व्यक्ती हे जाऊ शकतात. जर पालक किंवा ज्येष्ठ व्यक्ती जाऊ शकत नसतील तर त्यांचा योग्य प्रतिनिधी ते ह्या अर्जाच्या कामी ट्रिब्युनलसमोर पाठवू शकतात. आणि जर त्यांच्याकडे योग्य प्रतिनिधी नसेल, ते स्वतः जाऊ शकत नसतील, तर अशा परिस्थितीमध्ये ज्या ह्या बाबतीत काम करणाऱ्या संस्था आहेत, ज्या सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टखाली रजिस्टर झालेल्या आहेत आणि फार ज्येष्ठांच्या वेलफेअरचं काम करतात, अशा संस्थांनासुद्धा त्या म्हणजे दुःखी पालकांसाठी किंवा दुःखी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ज करण्याचे अधिकार ह्या कायद्यामध्ये दिलेले आहेत. ह्या कायद्याची प्रोसिजर ही कोणत्याही परिस्थितीत अर्ज झाल्यापासून 90 दिवसाच्या आत त्याचा निकाल झाला पाहिजे आणि त्या निकालानंतर त्या आदेशाचं पालन करण्याची त्या गैरअर्जदार म्हणजे जी मुलं असतात त्यांच्यावर कंपल्सरी केलेले आहे, बंधनकारक केलेलं आहे. आणि ते बंधनकारक झाल्यामुळे ह्या कायद्याच्या आधाराने आता ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांना त्यांच्या अधिकाराबाबत दिलासा मिळालेला आहे. फार छान माहिती दिलीत सर. म्हणजे जर असा ज्येष्ठ नागरिकांसोबत गैरव्यवहार होत असेल तर ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणावरून सुद्धा न्यायासाठी याचना करू शकतात, दाद मागू शकतात. छान. सर मला असं विचारायचं आहे की काही मुलं मुली किंवा संबंधित पाल्य हे दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात उदरनिर्वाहासाठी गेलेले असतात किंवा शिक्षणासाठी गेले असतात, तिथे स्थायिक होतात. मग इकडे ह्या ज्येष्ठ नागरिकांची जी गैरसोय होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही अंशी कामकाजाच्या व्यस्ततेपोटी, काही अंशी उद्देशपूर्ण दुर्लक्ष केलं जातं.
मग त्यांच्या ह्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण होऊ शकत नाहीत, तर अशा परिस्थितीत कायद्यात काय तरतूद आहे? मी तुम्हाला धन्यवाद याच्यासाठी करेल पाटील साहेब की तुम्ही ह्या मूळ विषयाच्या अत्यंत नाजूक मुद्द्याला हात घातलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपण पाहतो की मुलं मुली हे उच्च शिक्षण घेतलं की त्यांना देशात करमत नाही, मग ते विदेशाच्या वाऱ्यांसाठी लागतात. एकदा विदेशांच्या वारीला लागले की विदेशातील वारा त्यांना लागतो आणि त्या विदेशी वाऱ्यामध्ये मग आपल्याकडचे संस्कार उडून जातात, आपल्याकडच्या भावना उडून जातात आणि फक्त त्यांच्याकडे उरतो तो विलास आणि पैशाचा त्यांच्यासाठी झालेला उपयोग. अशा परिस्थितीमध्ये मग ते जेव्हा विदेशात असतात तेव्हा भारतात असलेले, आपल्या देशात असलेले त्यांचे आईवडील हे चातकासारखी त्यांची वाट पाहतात, पण त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे कधीकधी कामाच्या व्यस्ततेमुळे, कधीकधी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून किंवा कधीकधी ह्या देशाच्या आणि त्या देशाच्या कायद्यांमधल्या असलेल्या दुराव्यामुळे त्या ज्येष्ठ व्यक्तींची किंवा पालकांची हेळसांड होते. अशा परिस्थितीमध्ये ती जी चिल्ड्रनची डेफिनेशन मी आपल्याला सांगितली सुरुवातीला, त्या डेफिनेशनमध्ये चिल्ड्रन ह्या डेफिनेशनमध्ये भारताचा नागरिक तो विदेशात असला तरीही त्याच्यावर ह्या कायद्याच्या सगळे बंधनं, ह्या कायद्याची जी तरतुदी आहेत त्याची बंधनं असतात. इथे जर एखाद्या नागरिकांनी, एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी किंवा पालकांनी असा अर्ज केला की माझा मुलगा हा विदेशात राहतो आणि तो माझी सोय करत नाही, हे पहा मी त्याला संपर्क केलेला आहे पण तो येत नाही, अशा परिस्थितीमध्ये ट्रिब्युनल त्याच्याविरुद्ध आदेश पारित करू शकते. तो आदेश पारित केल्यानंतर आपले जे आंतरराष्ट्रीय संबंध असतात प्रत्येक देशाशी, त्यांचे जे राजनयिक असतात आणि ते एम्बसी, विदेशाच्या ठिकाणी असलेले एम्बसी त्यांचे असतात, तिथे त्यांच्याशी संपर्क साधून इथे ट्रिब्युनलमध्ये झालेल्या आदेशाबाबत त्यांना सूचना देऊन जर पालन करत नसतील तर त्या देशाच्या कायद्याच्या सोबत ह्या देशाच्या कायद्याची सुद्धा व्यवस्था लावता येते. आणि जर तसं नसेल तर इथून प्रार्थना करता येते की त्यांना त्या देशातून काढून आमच्या व्यवस्थेसाठी लावा किंवा त्यांना तिथून आमची व्यवस्था करायला सांगा. अशी बंधनकारक व्यवस्था ह्या कायद्याप्रमाणे आणि ह्या कायद्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर जे कायदे आहेत, आता ते सगळे 20-25 कायदे त्या संबंधित आहेत, त्याच्यासंबंधी आपण जाणार नाही, पण त्यांची व्यवस्था इथून सुद्धा करता येते. ह्या कायद्याचा हा मूळ उद्देश आहे आणि यामुळे खूप लोकांचा फायदा झालेला आहे. कधीकधी आपण पाहिलेले प्रसंग आपल्या लक्षात येतात की मुलगा विदेशात असतो, इथे आईवडिलांचं काही कमी जास्त होते, तो शेजाऱ्याला सांगतो की बाबा तू करून टाक यांचं काही आहे, मी तुला पैसे पाठवतो. ही परिस्थिती ह्या कायद्यामुळे आता सुधारण्याची पूर्ण शक्यता आहे आणि विदेशातील मुलं मुलीसुद्धा जे त्यांचं कर्तव्य त्यांच्या पालकांच्या प्रती किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या व्यक्तीपूर्वक करत नसतील तर आपल्याला ह्या कायद्याचा बडगा उगारून त्यांनासुद्धा वटणीवर आणता येते. ही ह्या कायद्याची संकल्पना आहे. छान अशी माहिती दिलीत सर. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने कायदा आहे, म्हणजे जर त्यांची गैरसोय होत असेल तर पोलीस यंत्रणा, माननीय SDO त्यांना शासन करू शकतात आणि जर त्यावरही ते ऐकत नसतील तर त्यांचे कान पेरगाळण्याची व्यवस्था ही कायद्यामध्ये तरतुदीने केलेली आहे. अगदी छान. सर, मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कधीकधी असं होतं, आपण कधी पेपरमध्ये वाचतो किंवा आपल्याला ऐकायला येतं की स्वतःची मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात घेऊन जातात, तिथे ठेवतात आणि आम्ही काही दिवसातच कमी कालावधीत परत येतो असं सांगतात. काळ लोटत जातो, ते वाट बघत राहतात, पण मुलं त्यांना घ्यायला येत नाहीत. तिथेच त्यांचा शेवटसुद्धा होतो. तर असं होऊ नये यासाठी कायद्यामध्ये काय तरतुदी करण्यात आल्या आहेत? पाटील साहेब, खरंच आपण या कायद्याचा अभ्यास करून प्रश्न विचारताय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नेमका हा मुद्दा की आईवडिलांची संपत्ती घेऊन मुलं पळ काढतात, आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात, आईवडिलांना खोट्या आशा दाखवतात
आणि त्यांच्याकडनं पैसा, त्यांची संपत्ती ताब्यात करून घेतात, त्यांच्यावर लक्ष ठेवत नाहीत. आणि आपण सांगितल्याप्रमाणे एक किस्सा आठवतो की एअरपोर्टवर एका माणसाला आणून, एका आईवडिलांना आणून बसवलं, तो विदेशात चालला गेला आणि हे बिचारे त्याची वाट पाहत होते. बरोबर. तर अशा प्रसंगांना, अशा लोकांना मुसके बांधण्यासाठी ह्या कायद्यामध्ये ही ॲक्ट ही क्राईम म्हणजे गुन्हा आहे असं गृहीत धरून प्रोव्हिजन केलेली आहे, अशी तरतूद केलेली आहे. मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण कलम 23 आहे की ज्याप्रमाणे जर ज्येष्ठ नागरिकांना किंवा पालकांना त्यांच्या पाल्यांनी, ज्या त्या म्हणजे मुलं मुली, नातू पणतू जे काय असतील, त्यांनी जर त्यांना बेवारस सोडून दिलेलं असेल तर अशा प्रसंगात डायरेक्ट सरळ हे नागरिक पोलिसांकडे तक्रार करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना कोणत्याही SDOकडे जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही, सरळ करू शकतात. आणि हा गुन्हा दखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करावी लागते पोलिसांना आणि त्याच्या विरुद्ध चार्जशीट दाखल होते आणि त्याला द्रव्यदंडाची किंवा 3 महिनेपर्यंत शिक्षासुद्धा होते. आणि हे करताना ती जी प्रोसिजर आहे त्यांना शिक्षा देण्याची, ती समरी प्रोसिजर म्हणून मॅजिस्ट्रेट साहेबांना किंवा जज साहेबांना करावी लागते आणि लवकरात लवकर निर्णय देऊन त्यांना द्रव्यदंड आणि शिक्षा ही कोर्ट देऊ शकते. त्यामुळे आता असे प्रसंग जर कोणावर येत असतील तर तो गुन्हा दखलपात्र असल्यामुळे पाल्यांनीच नव्हे तर त्या गुन्ह्याची माहिती असलेल्या कोणालाही त्या प्रकरणामध्ये तक्रार देता येते. आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना, अशा ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना असं टाकून दिलेलं आहे किंवा असं दुर्लक्षित केलेलं आहे किंवा ज्यांची गैरसोय केलेली आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना किंवा पाल्यांना, त्या पालकांना त्यांच्या पाल्याविरुद्ध त्यांनी केलेल्या चुकांसाठी शिक्षा होऊ शकते आणि त्यांच्यावर फौजदारीचे प्रकरणसुद्धा होऊ शकतात. ही प्रोव्हिजन आधी ह्या कायद्यामध्ये, ह्या कायद्याच्या आधी कुठेही नव्हती. पण हा कायदा आल्यानंतर प्रथमतःच पालकांना टाकून देणाऱ्या, ज्येष्ठ नागरिकांना टाकून देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध विशिष्ट गुन्हा म्हणून ह्या गुन्ह्याची नोंद होते आणि त्यांना शिक्षासुद्धा होऊ शकते. ह्यामध्ये पुराव्याची फार जास्ती गरज राहत नाही. ज्येष्ठ नागरिकाचं वक्तव्य कोर्टासमोरचं हाच ग्राह्य पुरावा समजण्यात येतो, त्याच्यापेक्षा जास्ती पुराव्याची त्यात गरजसुद्धा नसते. म्हणून अशा प्रसंगांना, अशा प्रसंगाच्या वेळी अशा ज्येष्ठ नागरिकांना किंवा पालकांना कोणीही मदत करून त्यांना, त्यांचा रिपोर्ट पोलिसापर्यंत पोहोचवू शकते आणि पाल्यांना त्याच्याबद्दल शिक्षासुद्धा होऊ शकते. वा, म्हणजे तुम्ही भावनिकतेत न अडकता निश्चितच अशा संदर्भात पावलं उचलायला पाहिजे जर तुमच्यासोबत गैरव्यवहार होत असेल तर. फार छान अशी माहिती दिलीत सर तुम्ही. सर, आज आपण इथे आलात आमच्या RRCच्या लॉ अँड जस्टिस या मंचावर. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कायद्यासंदर्भात किंवा कायद्याच्या बाहेर जाऊनसुद्धा काही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी RRCच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. पाटील साहेब, धन्यवाद मी आपले मानायला पाहिजेत, कारण इतक्या ज्वलंत विषयावर आपण कुठेतरी मला बोलकं होण्याची संधी दिलेली आहे. शेवट करायचा असेल तर ह्या कार्यक्रमाच्यासाठी मला एक कवीची ओळ आठवते. ती ओळ आणि ह्या कायद्याचा मूळ उद्देश हे कदाचित समान आहेत. ती ओळ अशी आहे की भग्न दीवारों से आवाज उठी, भग्न दीवारों से आवाज उठी, ए मीनारों गुरूर मत करो हम भी कभी, ए मीनारों गुरूर मत करो हम भी कभी, तुमसे ऊंचे थे, तुमसे ऊंचे थे, तुमसे ऊंचे थे. वाह, क्या बात है.